नमस्कार मंडळी. मस्त छान चटपटीत जेव्हा काहीतरी खावंसं वाटतं ना, त्यावेळी तुम्ही हे मटारचे पकोडे नक्की ट्राय करा. कारण एवढे छान कुरकुरीत आणि चटपटीत चव आहे ना याची, की तुम्ही एकदा बनवलंत ना की नेहमी अशा प्रकारचे मटारचे पकोडे नक्की बनवाल. कारण मधल्या वेळेत जेव्हा भूक लागते ना, त्यावेळी असंच काहीतरी खायला हवं असतं. त्यावेळी तुम्ही हे मटारचे पकोडे नक्की ट्राय करायला पाहिजेत. एवढे सुंदर टेस्ट आहे याची की एकदा बनवलंत ना की नेहमी तुमच्या घरी हेच मटारचे पकोडे नक्की बनणार आहेत. कारण इतके टेस्टी आणि भारी लागतात ना. तर चला मग याची पटापट रेसिपी बघून घेऊया. यासाठी आपण ताजे हिरवे मटर घेतलेले आहेत आणि हल्ली मटर तर इतके स्वस्त आहेत ना, 30 रुपये 40 रुपये किलो झालेले आहेत. त्यामुळे हे मटरचे पकोडे बरोबर परवडतात आपल्याला. सगळे मटार आपण सोलून घ्यायचेत. हे अर्धा किलो मटर होते, ते आपण सगळे सोलून घेतलेत. त्यामध्ये पाणी घातलं आहे आणि याला आपण 5 मिनटं चांगलं शिजवायला ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटं आपण हे मटर चांगले शिजवून घ्यायचे आहेत आणि नंतर मग शिजवून झालं की असं गाळून काढायचे. यामध्ये घालण्यासाठी आपल्याला ना लसणाची पेस्ट हवी आहे. मग असं ठेचून लसूण घेतला तरीसुद्धा चालतो आहे. आणि आता ह्या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून यामध्ये घातलेल्या आहेत. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घेतले. कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा मीठ घातलं आहे चवीनुसार. आणि इथं 2 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. मिरची खूप जास्त तिखट नसावी. आणि छान असं हे आपलं बॅटर झालं. याच्यामध्ये आपण ना बाकीचं काहीच घालायचं नाही आहे. थोडं पाणी घालून आपण याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. भजी तळताना जसं आपलं बॅटर असतं ना घट्टसर, तशा पद्धतीचं आपण इथं बॅटर बनवून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालून आपण छान असं याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. बघू शकता खूप जास्त पातळ आपल्याला इथं बॅटर नको आहे. थोडंसं घट्टसर आपल्याला इथं बॅटर पाहिजे आहे, म्हणजे छान असे पकोडे आपल्याला तळता येतील. आता कढई ठेवून घेतली आपण, त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की मग आपण इथं पकोडे करायला घ्यायचे आहेत. तेल चांगलं गरम झालं तरच पकोडे व्यवस्थित पलटतात, नाहीतर काय होतं खाली चिकटून बसतात ते कढईलाच. त्यामुळे तेल चांगलं गरम होऊ द्या आणि नंतर मग पकोडे तळायला घ्या. आता आपलं तेल गरम झाल्यानंतर आपण छोटे पकोडे यामध्ये घालून घेतलेले आहेत. चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत. मस्त असे क्रिस्पी बनतात आणि सॉससोबत किंवा शेजवान चटणी असो किंवा तुमच्याकडे हिरवी चटणी जरी तुम्ही बनवलीत ना पटकन, तरीसुद्धा त्या चटण्यांसोबत एवढे भारी लागतात ना. तुम्ही एकदा बनवले ना की नेहमी तुम्ही हे पकोडे बनवायची माझी गॅरंटी आहे. आणि मधल्या वेळेस जेव्हा मुलांना भूक लागते, मुलांनाच काही मोठ्यांनासुद्धा भूक लागते, त्यावेळेस तुम्ही हे पकोडे नक्की बनवू शकता. कारण इतके टेस्टी लागतात ना की तुमचं पोट नक्की भरेल. आणि ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका बरं का. कारण अशाच छान घरगुती पद्धतीच्या छोट्या रेसिपीज माझ्या चॅनलवर येत असतात आणि तुम्हालासुद्धा घरगुती पद्धतीच्या रेसिपीज आवडतच असतील. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशा छान रेसिपी बघा, बनवा आणि सर्वांना खाऊ घाला. माझे पकोडे तर एवढे सुंदर झाले होते की मुलांनी लगेचच फस्त केले. कारण इतके टेस्टी लागतात ना, तुमच्या घरीसुद्धा असंच होईल.